सकाळ मंडळी, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललो आहे क्रिकेट खेळायला. आज आमच्या वाडीची प्रीमियम लीग आहे. वृंदावनी प्रीमियम लीग माझ्यासंग आहे फक्त. तर काय कर आम्ही चाललो इकडे. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन पण भेटलं आहे. आजचा दिवस चांगला जाऊ हीच इच्छा. पुढे बघू आता. पुढे मी तुम्हाला दाखवतो आजच्या प्रीमियम लीगची पूर्ण कशी चालू आहे कशी नाही. भेटू आपण. मैदानात तर जरा नाश्ता करून घेऊ आधी. तिकडे टेंट आहे. हे चाललंय. सुभाषने आणलंय चिकन, चपाती आणलंय. आधी खाऊन घेऊया आपण. चिकन आणलंय. चिकन का मेन लावून लावून खा. चिकन चिकन चपाती चपाती असं खोल. ये चला ये खालती बसा. या चिकन खायला. चिकू ये चिकू इधर ये चिकू ये इधर. ये चिकन है. फोटो काढ. परवाच घेतलाय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आला आला. नारळ घेऊन गेला. असा गेम या लास्ट काढणार बोट इकडे घरी आहे. मला घरी सगळ्यात अगोदर पळून गेला पण तुला माहित पण नाही. आला ना गावावरून तसं टी शर्ट उचलला आणि बोलतो माझं टी शर्ट दे भाकी मारू दे. याच्यावर दगडी घ्यायचं ठेवला तरी पण चालेल. नारळ पण फोडून घ्या. नारळ फोडून घ्या. नारळ फोडून घ्या. सगळ्यांच्या फोटो काढणार.
पिरंदवणे प्रीमियर लीग 2025 आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केला, तो निर्विघ्नपणे पार पाडू दे रे महाराजा. या कार्यक्रमात या सामन्यामध्ये जेवढे जिथून तिथून आलेले आमचे खेळाडू आहेत त्यांना कोणालाही दुखापत नको होऊ दे रे महाराजा. या कार्यक्रमामध्ये कोण विघ्न करून कोण उभा येत असेल त्यांना तिथंच आडवा कर रे महाराजा. आमच्या सर्व खेळाडूंना त्यांना त्यांच्या कामधंद्यामध्ये त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये यश कीर्ती आणि त्यांना आपल्या पिरंदवणे गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजू दे रे महाराजा. त्यासाठी जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांना त्यांच्या कामामध्ये चांगली यशस्वी आणि त्यांना त्यांचं कर्तृत्व चांगलं घडू दे रे महाराजा. मला भारत माता की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शंभू महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. आपण टॉस जिंकलाय. आपल्या लक्ष्मीबाई क्रिकेट संघापासून जी सुरुवात झाली ती सुरुवात आहे श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पिरंदवणे या संघापर्यंतची मजल. आणि बरोबर या व्यक्तीमुळं ही स्पर्धा आम्ही खंबीरपणे या ठिकाणी राबवतो, कारण आम्ही त्यांचं नाव या ठिकाणी ठेवलंय की आमच्या संघाचा आधारस्तंभ आणि आमच्या पिरंदवणे प्रीमियर लीगचा आधारस्तंभ. आणि गेली 2 वर्ष संध्याकाळी कामावर येता आलं नाही, परंतु आज सकाळी मला व्यक्तीला विनंती केली दादा तुम्हाला यायचं आहे, आणि बरोबरच विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आपण आलात. लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पिरंदवणे आयोजित पिरंदवणे प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. मला वाटतं हे आपलं दुसरं वर्ष आहे, पण त्याच्या आधी मला वाटतं घाटकोपरमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता या क्रिकेटच्या माध्यमातून. तो खरोखरच आहे ना चांगला पद्धतीने राबवण्यात आला होता, आणि तो कार्यक्रम इथं मुंबईमध्ये जे त्या लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ या नावाने सुरुवात केली ते सर्वप्रथम या घाटकोपरमध्ये झाले. आणि मला वाटतं हे आमच्या पिरंदवणे गावातील आणि या संगमेश्वर तालुक्यातील जिथे काय आमची मुलं आहेत पिरंदवणे गावातील प्रत्येक वाडीतील या मुलांनी जो कार्यक्रम जो राबवलेला आहे तो खरोखरच एक नाविन्यपूर्ण आहे. आणि अशाच पद्धतीने या मैदानातून जी मुलं एकत्र आलेली आहेत त्यातूनच या मुलाने जे आपल्या गावचं जे काही मारताना दिसत आहेत, परंतु तो देखील फिल्डरच्या हातामध्ये तो पण डॉट बॉल झालेला आहे. टीम साठी बॅटिंग करताना दिसत आहेत. चांगल्या प्रकारे सुरुवात, चांगला कव्हर ड्राईव्ह आलेला आहे, परंतु फिल्डरच्या हातामध्ये उत्कृष्ट अशी फिल्डिंग करताना दिसत आहेत प्रदीप तळेकर. तो तितक्यात चांगल्या प्रकारे फिल्डिंग केलेली आहे प्रदीप तळेकर. पुढचा चेंडू घेऊन येतात उमेश निगवले, एक चांगल्या प्रकारे बॉल टाकलाय, परंतु काहीसा पंच लगातार त्यांनी घोषित करत आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त रनाची भर पडलेली आहे. थांबायचे आहे 2 मिनिटं, पण शेताच्या सगून घ्यायचं आहे परत. एवढे बघूया, एक राईट हँड बॅट्समन आहे, पॉवर हिटर आहे त्याच्याकडे. बघूया आपल्या टीम साठी किती रनांची भागीदारी करत आहे. चला दुसरा बॉल, चांगल्या प्रकारचा बॉल टाकलेला, उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे राकेश घेवडे याने, परंतु
पॉइंटच्या दिशेला बॉल मारलेला आहे आणि एक राकेश गेवडे यांचा आकाशामध्ये स्वामी समर्थ वर्ष समोर खेळता पाहिजे पुढे फुल टच चेंडू पुढे फुल टच चेंडू मध्ये सीमारेषेवरती झेलवतोय कशाची संधीचं सोनं मात्र या ठिकाणी करता येत नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला त्या ठिकाणी दुसरा बाद होण्याचा महेश टोपट होते, त्यानंतर प्रमोद घेवडी झाले, विनोद घेवडी सुद्धा सध्या स्थितीला आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा फुल टच चेंडू फुल टोल कॅच चेंडू मात्र सीमारेषा पार आणि हा येतोय खणखणीत षटकार शशिकांत तळेकर. शोभा वाढवली आणि खेळ खेळलात. मला वाटतं क्रिकेट म्हणजे काय हे तुम्हा सगळ्यांना सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या मनात कोरलेला हा खेळ आहे. आणि क्रिकेट म्हटलं की एखाद्या प्रेयसीपेक्षा सुद्धा हा खेळ तुमच्या अंगामध्ये भिडलेला असतो. मला वाटतं मी जास्त वेळ न घेता तुम्ही सर्वजण आजचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने हँडल केलात, आयोजित केलात, त्या सर्वांचं मी मनपूर्वक सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन आणि स्वागत करतो आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवा खेळाडूंना दिलात तर या ठिकाणी एक सत्कार होऊन गेलाय. स्पर्धेसाठी या ठिकाणी आम्हाला पंचांसाठी स्टेशन उपलब्ध करून दिले. लक्ष्मीनारायण क्रिकेट टीम पर्व 2. या दिव्यामध्ये आपण सगळ्या सकाळपासून उत्साहात हा कार्यक्रम संपन्न केला. त्यासाठी बसायचं नाही येड्या. ही सगळी मान्यवर मंडळी आणि खरोखरच हे 3 महिने आयोजन ह्या कार्यक्रमाचे केलं. हे सगळे मंडळी प्रत्येक वाडीतून आपला एक गाव आणि एका गावातून ज्या 7-8 वाड्या आहेत त्या वाड्यातून तुम्ही ठराविक सगळे या ठिकाणी पूर्ण तयारी केली आणि त्या वाडीतील सगळे तुम्ही नवे नवे या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्या सगळ्यांना एक शुभेच्छा आजच्या नक्की दिनी देतो. खरं तर मी सकाळी सांगितलं की पर्व 3 2026 हे आपल्या पिरंदवणे नगरीमध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुमचा किती रिस्पॉन्स मिळेल हे मला माहीत नाही, पण आमच्या ठराविक लोकांची इथे चर्चा आली. मी सकाळपासून या कार्यक्रमाला आहे. खरं तर काल रात्री आलो आणि सकाळी आमचे परेश गमरे तर रात्रभर झोपलेच नाहीत. सकाळी आमचे सगळे मंडळी काय मला भेटायला गेले होते आणि रात्रभर झोपले नाहीत. सकाळी 5 वाजता उठले आणि त्यांच्याबरोबर रात्री आम्ही 12:30 वाजता झोपून सुद्धा सकाळी 5 वाजता ते उठले, त्यांच्यावर उठलो आणि आम्ही 6 वाजता निघून त्या मैदानावर 7 वाजता पोहोचलो. काही या ठिकाणी मंडळी आली होती नरेजी आणि सगळे तुम्ही बघितलं तर या ठिकाणी काही नवीन नवीन चेहरे पाहायला मिळाले. सांगायचं म्हटलं तर बराच वेळ झालाय तुम्ही या ठिकाणी उभे करून आज सकाळपासून आहात या ठिकाणी. आणि जसं भामटेंनी सांगितलं एखादी आपल्याला प्रियकरीपेक्षा आपले क्रिकेटवर प्रेम आहे आणि तुम्ही लांबून लावणार 2-2 तास प्रवास करून या ठिकाणी जरा गेस करायचा आहे यात खरा मानकरी कोण असेल. वरुण घेवडे. तर या ठिकाणी मेहनती सिरीजचा पुरस्कार जातोय पुणे एक्सप्रेस छत्रपती संभाजी महाराज या संघाकडे खेळणारा आपल्या वाडीचा आपल्या गावचा सुपुत्र विनोद चंद्रकांत घेवडे. जोरदार टाळ्या उद्या मागच्या वर्षी सुद्धा मेहनती सिरीज हा पुरस्कार मिळाला होता, याही सुद्धा मेहनती सिरीजचा पुरस्कार मिळतोय. चला बोलूयात पुन्हा एकदा बक्षीस वितरणाकडे. या ठिकाणी आदर्श संघ या ठिकाणी दिला जाईल. टोटल या स्पर्धेमध्ये 9 संघ दाखल होते, त्यापैकी 3 संघ पुढे आले, राहिले 6 संघ. या 6 संघांमधून आम्ही चिठ्ठ्या उडवल्या. या चिठ्ठ्यामधून आम्ही एक संघ काढलाय, कारण सगळेच संघ शिस्तबद्ध होते, याच्यामध्ये काही वाद नाही. कुठल्याही संघाने विनयभंग केला, शिस्तीचं पालन केलं नाही असं नाही झालंय. मला एक प्रश्न पडला होता की आदर्श संघ कसा काढायचा, कारण खरोखर चांगलं वर्तन सगळ्या खेळाडूंना चांगलं संघ लाभलं. आम्ही 6 चिठ्ठ्या ठिकाणी उडवल्या, 6 चिठ्ठ्यामध्ये एक नाव या ठिकाणी आले. तर तुम्ही सांगायचं आदर्श संघ कोणता असेल. तर या ठिकाणी आदर्श संघ आहे भटकंती बॉय. चांगलेच खेळले सर्वांनी, म्हणजे आपली खेळाडू वृत्ती आहे ती दाखवलीच आहे सर्वांनी. ठीक आहे, चला या ठिकाणी बॉईज चला आता आपण
त्या ठिकाणी तृतीय पारितोषिक चषकाचा मानकरी ठरलेला संघ या स्पर्धेमध्ये नवीन संघ सहभागी झाला होता थापा 11. चला सगळ्यांनी यायचं. सर्वदा सूर्यकांत घेवडे आणि या वर्षी मात्र फायनलमध्ये प्रवेश केलाय श्री मालकेश्वर वाघे वारियर संघ. चला मंचावर द्यायचंय आपली सन्मानाची ट्रॉफी महाराज ट्रॉफी घेऊन पाहायला मिळाली. सत्यवान मागचा जो तुला जो संघ भेटला होता त्याबद्दल आणि आताचा संघ काय सांगशील याच्याबद्दल? संघ पिरंदवणे आयोजित 2025 23 फेब्रुवारी 2025. आज उत्तमरित्या असं म्हणजे नियोजन तर झालंच होतं. त्याप्रमाणे मला गेल्या वर्षीचा जो संघ मला भेटला होता तो पण मला चांगला संघ भेटला होता. त्यांनी सुद्धा चांगलीच कामगिरी केली होती. त्यांच्या प्रयत्नाने आज मी एक उत्तम असा म्हणजे कर्णधार तर मी मानत नाही, एक खेळाडूच आहे, पण त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे मी आज एक उत्तम कर्णधार तुमच्या समोर असा तुम्ही म्हणताय म्हणून मी एक कर्णधार असं मानतोय स्वतःला. आणि ह्या वर्षीचा सुद्धा मला असा संघ मिळालाय तर तो पण संघ मला चांगलाच भेटला होता. कारण मी सगळ्यांनाच ओळखत होतो. फक्त ते आंग्रे आणि डमरे म्हणून असे 2 खेळाडू आहेत आमच्या याच्यामध्ये, तर मी त्यांना ओळखत नव्हतो. त्यांची एक परेश दादाने माझी ओळख करून दिली तर त्यांना ओळखतो आणि माझ्या सर्व संघाला धन्यवाद देतो. आणि तसे आजच्या श्री मालकेश्वर वाघजाई वॉरियर्सचे संघ मालक माननीय श्री प्रकाश घेवडे आणि नवनाथ दादा यांना सुद्धा धन्यवाद आणि माझ्या कमिटीला पण धन्यवाद. आणि खरोखरच मागचे सुद्धा तुझ्या टीम मध्ये प्रथमेश लांबे होता आणि याविषयी तुझं भाग्य. प्रथमेश लांबे मागच्या सेमीफायनल सामना खेचून आणला होता, यावेळी पण चांगला सामना खेचून आणलाय. चला या ठिकाणी विनंती असेल, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आम्हाला मिळाली होती